YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 8:30 झालेत आणि पहिलं काम करत आहे ते म्हणजे स्वयंपाकाचं। आज आहे भावाचा उपवास आणि उद्या आहे नागपंचमी। नागपंचमीची तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आमच्या इथे आज भावाचा उपवास धरतात। भावाचा उपवास म्हणजे नागदेवताचा सण असल्यामुळे आदल्या दिवशी उपवास असतो आणि तो आज करतात। आणि ह्या उपवासाला साबुदाणा खात नाही किंवा केळी खात नाही, बाकीचं सगळं चालतं। पहिल्यापासून आम्ही तो उपवास करत आलो। आमच्या आजीच्या काळापासून म्हणजे पूर्वीपासून हा उपवास धरतात। भावाचा उपवास आहे हा नागदेवताचा। या उपवासा दिवशी भावाच्या बहिणीने झाडाचे 5 झोके घ्यायचे आणि हातावर मेहंदी पण असली पाहिजे। मी ती काढलेली आहे, कालच झाली माझी मेहंदी। ते आज आहे भावाचा उपवास आणि भावाचा उपवास पण धरलेला आहे मी। आता माझं फराळाचं पण करून घ्यायचंय मला। तोपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवायचा आणि त्यानंतर माझं फराळाचं करायचंय। आणि ह्या उपवासाला साबुदाण्याची उसळ खात नाहीत आमच्याकडे। आजच्या उपवासाला साबुदाण्याची उसळ चालत नाही, साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ आम्ही खात नाही आणि केळी पण चालत नाही। हे 2 वर्ष असतात, बाकीचं चालतं। वरीचा भात चालतो, आमटी सगळं बाकीचं फराळाचं वगैरे चालतंय, पण आज उसळ खात नाही साबुदाण्याची, ते आम्ही पाळतो। आणि उद्या नागपंचमी दिवशी तवा टाकायचा नसतो आणि त्यावरती भाजत नाहीत काहीच, ते पण करायचं नाही, ते पण नियम पाळले पाहिजेत। आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज पण सकाळी पहाटे 5लाच उठले होते। पहाटे 5 वाजल्यापासून सारखं काम चालू आहे, काही ना काहीतरी। तरी आज पुरण घातलं नाही, आज साधंच बनवलेलं आहे। आज कानोड वगैरे असतात ते मला बनवलेले, आज भाजलेलं काहीच नाही। आज मी तवाच टाकला नाही आणि सगळं दुसरं बाकीचं करून घेतलं व्यवस्थित।
4:30 ते 4:45 झालेत. मला अर्धा ते पाऊण तास लागलाय तयार व्हायला. असे तयार झालेले आहे नागपंचमीच्या सणाचं. निघालेले आता पहिल्यांदा झोके खेळायचे तर तिकडे जायचंय, त्यानंतर मुलंही खेळायचं.